स्वागत है आप सभी का फिर से एक और नए वीडियो में। गाइस मैं आज आई हूँ गोकुलदास जेठालाल साहा शॉप पे। अभी आने वाला है गर्मी का सीज़न, तो हर लेडीज़ का प्रॉब्लम रहेगा कि अच्छी क्वालिटी के मिर्च मसाले पल्सेस कहाँ से खरीदे। तो मैं आपके लिए एक ऐसी शॉप लेके आई हूँ जहाँ पे आपको ऑल इन वन शॉप है, जहाँ पे मिर्च मसाले है, गेहूँ चावल पल्स सब कुछ मिलने वाला है। तो हमारे साथ है यहाँ के ओनर, तो उनसे थोड़ा जानकारी लेते हैं कि कब से इनका शॉप यहाँ पे है। तो सर आपका हमारे यूट्यूब चॅनल पर हार्दिक स्वागत है। थोड़ा अपनी शॉप के बारे में हमें बताइए। आपलं जे दुकान आहे ते जवळजवळ रे मार्केट होतं, म्हणजे 110 वर्ष जुनं आपलं दुकान आहे। आपल्या इकडं व्यवसाय आमच्या आजोबांनी वडिलांनी, त्यानंतर आमचे भाऊ आणि मी आणि आता माझा मुलगा, आता अशी चौथी पिढी या व्यवसायात आपण लोकांना चांगला माल, चांगली सर्व्हिस आणि व्यवस्थित वस्तू देऊन त्यांच्या आपल्याला सगळ्याप्रमाणे आपण मनाला योग्य वाटेल आणि चांगल्या दृष्टीने वर्षभर चांगली वस्तू राहावी याप्रमाणे आपण चांगली वस्तू सिलेक्ट करून देत असतो। त्याच्यात आपल्या निवडून होत जातं, वस्तू साफ होऊन आणि चांगल्या रीतीनं दिलं जातं। मार्केटमध्ये आपलं प्रत्येक ग्राहकांच्या त्यांच्या सवडीनुसार जसं त्यांना मसाले बनवायचे आहेत आपण त्याप्रमाणे बी देतो। नाही तर आपण बी त्यांना सांगतो की आपण याप्रमाणे तुम्हाला तिखट मसाला हवा का मीडियम हवा का तुम्ही कशा पद्धतीचे तुमच्या असेल त्या पद्धतीने आपण बी त्यांना प्रमाण सांगतो। त्याप्रमाणे मसाले होतात आणि वर्षभर एकदम चांगली क्वालिटी मिळू शकते आणि मनाला एक आनंद आणि संतोष या दृष्टिकोनाने आपण त्या वस्तूचे आपण वस्तू करून देतो। आपलं जे दुकान आहे ते पहिलं आपलं टिळक पुतळ्याच्या शेजारी होतं, पण मेट्रो काममुळं ते तुलसीबागेचं आपलं ते फुल मार्केट आहे त्याच्या आतमध्ये आलेलं आहे। आणि आपण येताना असं बी येऊ शकता की सिटी पोस्टवरनं आलं तर काका हलवाईच्या पुढे आले तर ते अर्चना हॉटेल आणि ते मध्ये आलात तर 7 नंबर 8 नंबर आपलं सध्या दुकानाचं शॉप आहे। आणि तुम्हाला गोकुलदास जेठालाल साहा असं तुम्ही गुगलवर बी टाकलं तरी मिळतो, नाहीतर तुम्ही इकडनं आलं आपल्या मोबाईल फोनवरनं बी आपण तुम्ही विचारू शकता, आपण परफेक्ट ॲड्रेसवरती आपण पोचू शकता। आहे मसाल्याचं हे वस्तू ह्याला जे म्हणलं जातं ना, याच्यात तशी 3 नावं आहेत। एक तर याला कंकोळ म्हणतात, कापूर चिनी म्हणतात आणि कबाब चिनी। हे वस्तू कसं आहे माहिती आहे का, ही थंडावा आहे। आपण जेव्हा मसाला बनवतो ना तरी मसाल्यामध्ये याच्यात थंडावा असतो। आपण कधी समजा खरेदी करायला आले ना, फक्त एक आपण जसे तोंडात आपण असं चावलं ना आपण कसं मेंथॉलने थंड असं आपल्या होतं ना तसे थंड वाटतं। म्हणजे जे आपले मसाले असतं ना त्याच्यात नाही जळजळ नाही होत। म्हणजे मसाल्याला आवर्जून आपण याचा वापर करा की ज्यामुळे मसाल्याला थंडावा असतो आणि आपण जेव्हा मसाला काय भाज्या खाल्लं तर त्यांनी जास्त काय असं जळजळ करणारी सारखी वस्तू होत नाही। जे ही आपण मसाल्याला वापरतो हे आवर्जून आपण वापरावे। म्हणजे हे जे 12-13 जे आहेत ते मेन वस्तू प्रत्येक मसाल्यामध्ये वापरले जाते। तर हे जी कापूर चिनी आहे, कापूर चिनी आहे ती 300 रुपयाला 100 ग्राम आहे। हां तर काय हे सुंठ, आपण असं सुंठ जी येते ही बी आपल्या म्हणजे बरेच प्रदेशामध्ये होते, पण आपली जी येते सध्या तर ती केरळावरनं असतं आणि त्याला म्हणजे काय पंजा एक्स्ट्रा म्हणून असतं। त्याशी जाडसर असते ना त्याच्यामध्ये काय असतं गर चांगला असतो आणि याची जे सुगंध आणि चव हे दोन्ही मसाल्यात आपण टाकतो। आलं तर आपण वरती टाकायचं असं, पण जेव्हा मसाला बनवतो ते सुंठ वापरली तर याने मसाला चांगला राहतो। आणि हे ह्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही, चहा मसाल्यामध्ये वापरू शकता आहे। तर ही 80 रुपयाला 100 ग्राम आहे। जायफळमध्ये 2 साईज असतं, मोठी आणि बारीक। मोठे जायफळ चांगले असतात आणि बारीक बी तसे असतात, पण मसाल्यामध्ये मोठे जायफळ असं वापरले गेले ना की आपण बघा वजनदार असं दिसतं आणि याच्या मसाल्यामध्ये आपण वापरायचे। आणि याला आपण तर दुसरे बी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे आपण वापर करत असाल त्याला घासून आपण गोड पदार्थ बनवतो, श्रीखंड वगैरे किंवा आपण म्हणतो ना बासुंदी बनवतो, असं त्याच्यामध्ये सुद्धा जायफळाचं थोडं प्रमाण आपण घासून आपण वापरू शकतो। तर त्याला हेच म्हणजे आपण बघितलं की जायफळ ही बीच केरळावरनंच येणारी वस्तू आहे आणि तिकडनं डायरेक्ट सिलेक्ट करून आलेली असते। आणि खरेदी करताना आपण फक्त बघितलं ना हातात घेतलं की लक्षात येतं असं वजनदार असतं, म्हणजे जायफळ चांगलं असतं। जायफळ आहे असं आपण एक प्रतिनंग 10 रुपयाने देतो आणि वजनावरती बी आपण असतो। ते वजनावरती आपल्याला आहे ते 120 रुपयाला 100 ग्राम रेट आहे। तीळ बघताल, तीळमध्ये बघा 2 प्रकार येतात। एक ते आपले काय गावरान म्हणजे जे स्वच्छ होऊन गावरान असतं, पण ह्याला पॉलिश केलेलं नसतं। म्हणजे याच्या कसं
आपण जेवढं चावून खातो ना तर एकदम टेस्ट त्याची चांगली असते. हे जे पांढरे ते कसं आहे थोडं वॉश केलं जातं तसे हे बी चांगले असतं. पण मसाले आपण बनवताना गावरान जेवढे वस्तू वापरले ना त्याचे 2 फायदे असतात. कारण हे नैसर्गिक असतं आणि याला थोडं असं आपण खाल्लं तर चव असल्याने असं थोडं ऑइलीसारखं वाटतं. गावरान आहेत तर ते 240 रुपये किलो आहे आणि पांढरे तीळ आहेत ते 250 रुपये. म्हणजे फरक फक्त 10 रुपयाचा जे. आता पण सध्या कसं आहे की गावरान हे कसं असतं आपल्याला काही पदार्थ बनवतो का स्वीट डिश आपण काय बनवायचं असतं ते त्यासाठी वापरलं जातं. बडीशेप आहे ही आपली रेग्युलर हे आणि याच्यात एक बारीक बडीशेप येते. पण मसाल्यामध्ये ही बडीशेप वापरली जाते का बारीक बडीशेप आपण पानामध्ये की खाण्यासाठी एक वेगळी. पण जास्त करून ही बडीशेप गुणकारी आणि चांगली असते. तर बडीशेप जी आहे ही 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो. हा आणि बारीक बडीशेप घेतली तर ती 480 रुपये किलो. असं दोन्ही प्रकार आहे. हिरवी विलायची असती ओरिजिनल ग्रीन आणि असे जे आपण खरेदी करताना तर थोडं बघितलं ना आता तर असं जडपणा येतं म्हणजे दाणेदार असतं. पोकळ असले तर असं हाताला जडपणा नाही येत. ही ओरिजिनल त्याला कुठल्याही प्रकारचे कलर नाही काही नाही. आणि हे सध्या रेट आहे याचे हे एक्स्ट्रा बोल्ट विलायचे आहे तर हे तुम्हाला 440 रुपयाला 100 ग्राम आहे. आणि याच्यामध्ये अजून एक येते डबल बोल्ट म्हणून म्हणजे थोडी लांब असते की ते 480 रुपयाला 100 ग्राम आहे. जे आपण दोन्ही मसाल्याला वापरू शकता. कडे येतो हे हिंगमध्ये मध्ये का 2 प्रकार येतात. एक आपला काळा खडा हिंग जो नेहमी आपण कशात बी वापरू शकतो. एक हिरा हिंग आहे. हिरा हिंग कसं असतं चांगला असतो थोडा स्ट्रॉंग असतो. म्हणजे हे जर 50 ग्राम वापरलं तरी 20 ग्राम वापरलं तरी चालतं. मसाल्यामध्ये आपण काळा खडा हिंग जास्त करून वापरला जातो. असं हिरा हिंग बी वापरतो. काळा हिंग कसं करायचं थोडं आपण मसाल्यामध्ये टाकतो आणि बाकीचे 2-3 खडे असतात ते मसाल्याचे बरणीमध्ये ठेवायच्या. तर हिरा हिंग आहे. हिरा हिंग आपण भाज्याला आपण जेव्हा वरण भात बनवतो तर वरण भातमध्ये ह्याची पावडर करून थोडं टाकलं आणि वरतून तूप टाकलं म्हणजे आपण म्हणतो ना की स्वर्ग भेटला असंच आपल्याला आनंद बोट. ते लोक अवसाने खातात म्हणजे आपलं 5 बोटे सुद्धा आपण आपल्या म्हणजे माझ्या तोंडात बी बोलताना पाणी येतं की आपण असं म्हणू शकतो स्वाद घेऊन खाऊ शकता. तर हिरा हिंग आपण पावडर करून ठेवली ना तर असं वरण भात बनवा की आपल्याला कशी आवड असतं दुसरं तर ते बी वापरू शकता. हे फार आणि याच्या लोणच्यामध्ये तर फार अतिश केव्हा आपण जेव्हा लोणचं बनवता असतात घरी तर तयार मसाले तर आपण वापरतात तरी ह्याच्यात थोडं तरी प्रमाण आपण ते टाकलं ना तर ह्याचं छान लोणच्यामध्ये टेस्ट आहेत आणि त्याच्या वस्तू बी लोणचं टिकतं. कोणीचे मी रेट सांगतोय. हे काळा खडा हिंग आहे ते 100 रुपयाला 100 ग्राम आहे आणि हिरा हिंग आहे ते 200 रुपयाला 100 ग्राम आहे. हे गोटा खोबरं मसाल्यामध्ये सध्या वापरलं. राजापुरी येते पण राजापुरी सध्या पुण्यामध्ये कमी येतं. पण गोटा खोबरं 2 असतं. गोटा खोबरं कसं वाळलेलं असतं मसाल्यामध्ये किसून आपण परतून टाकतो तर वर्षभर मसाल्याला काही अडचण येत नाही. आणि बाकीच्या खोबऱ्याचे वापर आपण सगळे माहिती आहेत म्हणजे मला सांगायला नको. हे आपण गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये बाकी बी कुठं गार्निशिंग करायचं तर आपण हे वापरू शकता. तर फक्त आपण हे जेव्हा बी देतो तर आपण कापून देत असतो. मध्ये याचे रेट 280 पर्यंत गेलते आता 240 भाव झालेत. काय खोबरीचं पीक चांगलं आल्यामुळं भाव बी उतरलेत आणि चांगलं असतं. आपण कापून व्यवस्थित जसं प्रमाण आपल्याला वाटतं तर आपण घेऊ शकता. आता बघा कापलेलं खोबरं बघा आपल्याला लक्षात येईल आणि वाळलेलं असतं असं ओलसर नसतं म्हणजे मसाल्याला टिकून राहतं ओलसरपणा राहत नाही. आणि जेवढं आपण थोडं कट करून आपण चावून खाल्लं तर तेवढंच म्हणजे आपल्याला टेस्ट लक्षात येऊन जातं की खोबरं वस्तू काय. तगाई जिरं जिरं असं स्वच्छ साफ केलेलं म्हणजे आपल्याला साफ करावं लागत नाही एकदम क्लीन. कारण आता एवढ्या मशिनरी आल्यामुळे आपल्याला स्वच्छ करायचं. पूर्वी कसं असायचं आपल्याला स्वच्छ करायला लागायचं निवडायला लागायचं खडे माती वगैरे असायचं. आता तसे काही प्रकार राहिले नाहीत. आपण डायरेक्टली यूज करू शकता. हे क्लीन केलेलं आहे. आणि जिरं यावर्षी एवढं स्वस्त झालेलं आहे की जिरं सध्या रेट चांगल्या क्वालिटी अप्रतिम क्वालिटीचे जिऱ्याचे रेट 400 रुपये किलो चालू आहे. जे गेल्या वर्षी साधारणतः 900-850 पर्यंत भाव होते ते आता 400 रुपये आलेले आहेत. म्हणजे आपण वर्षभराचं जिरं जरी घेऊन ठेवलं तरी चांगले आणि जसं आपण लागेल तसं मग त्याच्या पावडर करून वापरू शकतो. नाही तर अख्खं वर्षभर घेऊन ठेवलं तरी चालेल. कारण कसं आहे
की याच्या आपल्या वापर एवढा म्हणजे आपल्याकडे चालला आता फॉरेन एक्सपोर्टमध्ये बी जातो तर असं जातं. तर त्यामुळे आपल्याला कसं काय वेळेला भाव थोडे वाढले बी जातात, कारण नंतर मग काही पिकं संपलेली असतात, स्टॉक संपतो. तर मग आपलं कसं असतं की वर्षभर एकसारखी वस्तू आपण खाऊ शकतो की आपल्याला वाटतं, तर हे वर्षभर आपण ठेवू शकतो. तर त्यानंतर असते मोहरी. मोहरीमध्ये बघा 2 प्रकार आहेत. मोहरी म्हणजे आपलं एक रेग्युलर मोहरी येते आणि दुसरी जी एक मोहरी येते ती आपली रेग्युलर मोहरी आहे, ती आपल्याला मोहरी म्हणतो. आणि तेही जी आहे ही रेट आहे ती 120 रुपये किलो आहे. आणि त्यामध्ये एक बारीक मोहरी येते की जे आपण काय बरं आपल्याला गावरान बारीक मोहरी म्हणतो. जे कोणाला सर जाडसर नको हवं असेल तर आपण बारीक वापरू शकतो. ही बी रेट सध्या 140 आहे. म्हणजे दोन्हीचे आहेत. आणि नवीन माल आलेले आहेत आता, सगळे जे बाजारात माल सुरू झालेले आहेत ते सगळे नवीन प्रकारचे आहेत. जे मोहरी आहे जे मी आता दाखवतोय ते ओवा. आता ओवा जे आहे ना त्याच्यात 2 प्रकार आहेत, एक डायमंड म्हणून येतो आणि एक गावरान ओवा. गावरान ओवा जेव्हा बी आपण खरेदी करतो ना ते घ्यावा. आणि जेव्हा आपण खरेदी करताना असं वाटलं तर आपण थोडा खाल्ला ना ते असं एकदम तिखटपणा असला आपल्याला लागतो, पण ही जी ओवा असतो ना ही नैसर्गिक आणि एकदम चांगलं आहे. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मसाल्यामध्ये बी काही काही लोक वापरतात, पण ओवा वेगळा आपण वापरा. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे ते गावरान ओवा दोन्ही चांगलं असतं की आपल्या शरीराला कधी आपल्याला पोटात दुखतं किंवा काय तर आपण ओवा खातो, जे आपल्याला तर माहिती आहे, जे सगळ्यांना जे मला ते सांगायला नको आहे. पण हे जे ओवा खरेदी करताना केव्हाही गावरान घ्यावा. गावरान ओवा म्हणजे कसं असतं ह्याच्यात एक तिखटपणाची चव असते, तर ते तुम्ही 12ही महिने हा ओवा तुम्ही असंही ठेवा, त्याला काय होत नाही. आणि पण जेव्हा खातो आणि कसंही तुम्ही याच्या करू शकता, म्हणजे तुम्हाला याच्यात काय नाही. दुसरे ओवामध्ये काय असतं की ते वर्षभर राहत नाही ना, मग त्याची जी चव आहे ती कमी होऊन जाते. हे तुम्हाला याची चव कमी होणार नाही, तशीची तशीच राहते. आणि हे ओवा आता जे याचे भाव आहेत ते 480 रुपये किलो आहे. 480 रुपये. हो, का आता भाव कमी आले, मध्ये भाव परत 600 पर्यंत गेलते. तर नवीन आवक माल आलेली आहे. आणि तुम्ही वस्तू बघितल्या तेव्हा लक्षात येईल. बघा हा जो आहे ना हिरवागार असतो आणि दुसरा जो असतो ना तो चॉकलेटी कलरमध्ये एक जातो, पण ते थोडा मीडियम क्वालिटी असते. पण आपण देताना जे दिला जातो तो हाच वस्तू. आणि आमचे 12 महिने आमच्याकडे वस्तू अवेलेबल असते, म्हणजे एकच प्रकारचे तुम्हाला वस्तू 12ही महिने तुम्हाला आपल्याकडे मिळते. त्यानंतर ही आली मेथी. तर मेथी आपण बघता मेथी एकदम स्वच्छ आहे आणि जाड दाणा मोठा आहे. मोठ्या दाणामुळे कसं असतं की हे आपली गावरान मेथी असते. ह्याला तुम्ही माहिती आहे मसाल्यामध्ये आपण थोडी टाकावी आणि बाकी आपण एरवी आपण वापर माहीत असतं. तरी जाड मेथी असते, एक बारीक एकदम गावरान, पण ते थोडी वेगळं असतं. पण बाजारमध्ये सध्या याचं चलन आहे आणि हीच जास्त करून येते की ज्याला तुम्हाला निवडावं लागत नाही. हे तुम्हाला जसं आयुर्वेदिक आपण घेत असाल तसं वापर करू शकता. मसाल्यामध्ये लोणच्यामध्ये तर आपण वापर करता जे तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे लोणच्यामध्ये बी सुद्धा मेथी डाळ हे वगैरे टाकून आपण करू शकता. ते मेथीचे भाव तुम्हाला सांगितले की आता 140 रुपये किलो आहे. हा, त्यानंतर आपण हे जे आहे ते कारळे. हे कारळे बरेच लोक टाकतात आपण, म्हणजे मसाल्यामध्ये काही लोकांना आवड असते, पण आपण जास्त करून कारळे देत नाही, कारण कारळेचा वापर चटणी बनवण्यासाठी असतं. आता कारळेसुद्धा याचे बी ऑइलिश असते आणि भरीव जाड दाणे असते, त्यामुळे याची चटणी एवढी चांगली होते की आपल्याला वस्तू 2 महिने बी ठेवली तरी चटणीला काय बदल होत नाही आणि आपल्याला वापर एकदम मस्त रीतीने करता येतो. रेट क्या है इसका? जी कारळे आहेत ते सध्या 200 रुपये किलो आहे. आता आपण 10 ग्रामचे 12 वस्तू ते आपलं टोटल एक पॅक करून त्याचं, कारण सगळ्याला वापरला जातो. इझी वेस असतं, हे सगळे पुढे आपण करून त्याच्यात बिल बी ठेवलेलं असतं. 10 ग्राम आहे, 20 ग्राम आहे. ते दोन्ही मसाले आहेत. आता मसाल्याचे तुम्हाला लक्षात येईल हे आपण स्वतःच पॅक करतो आणि आपलं स्वतःचे पॅकिंग हे बाहेरचे रेडीमेड पॅक कुठलेही आपण नेत नाही, कारण कसं असतं त्याची क्वालिटी परत थोडी वेगळी असते. मी असं नाही म्हणणार ते साधी असते की हलकी असते, परत वेगळी असते. ही आपलं कसं असतं सिलेक्ट करून परत आपण स्वतः सगळं सफाई करून आपण स्वतः पॅक केलं जातं आपल्याकडे. आणि 12 वस्तूचे आपण पॅकिंग परत तयार करतो, म्हणजे आपल्याला कुठली वस्तू विसरत नाही. आणि टोटल 12 वस्तू आपल्या तर मेनली असतात आणि बाकी प्रमाण प्रत्येक सांगू असतं, जे 10 ग्राम 20 ग्राम, त्यानंतर बघा 50 ग्राम
आणि 100 ग्राम असं आपल्याकडे सगळ्या वस्तू पॅकिंगमध्ये अवेलेबल असतं. ते जेव्हा आपण मसाला बनवतो आपण लिस्ट घेऊन आलात की एवढं प्रमाण आपल्याला आहे ते आपण त्याप्रमाणे देतोच आहे. समजा काही असं असतं की ज्यांना लक्षात नाही आहेत किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने बनवायचं नाही, आपण तर बनवतो आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धती आहेत, त्या वेगळ्या पद्धतीवर आपण त्यांना सजेस्ट करतो की आपल्याला प्रमाण काय हवं तर आपण त्यांना सांगतो. मिरची 1 किलो, बॅडगी पाव किंवा काहींना ज्या तिखट असतं तर आपण जेव्हा लवंगी किती म्हणतो की नाही 1.25 किलो घ्या, 1.5 किलो घ्या माहिती. आणि मसाल्याचे प्रमाण जनरली 1 किलो मिरचीला आपण 20 ग्राम देतो, तर काही लोकांना समजा 30 ग्राम देतो. कारण कसं थोडं जास्त ज्याचे कसं आपण कोल्हापुरी टाईप पण किंवा आपण जास्त तिखट झणझणीत लागतं तर त्याप्रमाणे मसाला येतो. म्हणजे कसं मसाल्यामध्ये बी थोडं प्रमाण आलं तर मसाला व्यवस्थित राहतो. नाही ते काय नसतं मिरची दळायचं असतं मग चव येत नाही की आपल्याला मग असं वाटतं नाही आज पाहिजे बरं नाही. पण हे सगळे मसाले जे आपल्या प्रमाणामध्ये टाकले गेले तर मसाला एवढा छान चविष्ट होतो की वर्षभर आपण निष्काळजीप्रमाणे म्हणजे बघायची गरज राहत नाही. तर आपल्याला सगळ्या वस्तू आपल्याला लक्षात आले तर आपल्या हिशोबाने जेव्हा बी आपल्याला वाटलं आपण या वस्तू तुमच्याप्रमाणे लिस्ट घेऊन त्याच्या नाही आमच्या मसाल्याचे संपूर्ण लिस्ट आहे. हे बघा ही आपल्या आहे ना मसाल्याचे संपूर्ण लिस्ट आहे. तर जेव्हा बी आपण येतात तेव्हा आपण हे मसाला लिस्टमध्येच आपण लिहून देतो. जे आपले प्रत्येक ग्राहक आहेत त्यांच्याकडे असं लिस्ट राहतं. ते कसं असतं आपल्याप्रमाणे नेहमी आपण जे वापर केलेला असतो आपण बनवलं असतो मसाला तेच आपलं राहतं. कारण प्रत्येक वेळी आपल्या काय वेळेला आठवण राहतं नाही राहत किंवा बदल होऊन जातो तर मसाल्याची चव बदलली जाते. तर तसं नाही. तर आमच्याकडे येणारे गिरायक जवळजवळ 60-70 वर्ष आमच्याकडे काही लोकांनी म्हणजे माझे आजोबाच्या वेळेतले त्यांचे माझ्याकडे मसाले माझ्याकडे त्यांनी लिस्ट दाखवली. ते आम्हाला म्हणले की आम्ही मसाला तुमच्या दुकानातनं नेलेले ते त्यावेळेला आम्ही 5 किलोचा मसाला बनवला तर तो साधारणतः 120 ते 150पर्यंत मसाले 5 किलो असं जे मी बी सुद्धा आश्चर्यचकित होतं. कारण होणारच कारण एवढं स्वस्त आहे त्यावेळेला होती. आता काय काळाप्रमाणे रेट बदल होतो खर्च वाढतात त्यामुळे थोडं भाव होतं. पण आत्ता बी जे आहेत ते बी एवढं छान असतं आणि जे आहेत ते आपल्याला असतात. म्हणजे आमचे असं का आमचे आपले कस्टमर आहेत त्यांच्याकडे लिस्ट असतं. आपण बी कधी या आपण मोस्ट वेलकम तुम्ही बनवा जे तुम्हाला कल्पना आहे. आणि जेव्हा तुमच्याकडनं आम्हाला रिपोर्ट येतो की नाही आमच्या मसाल्याचं चांगलं झालं तर आम्हाला फार आनंद वाटतो. थैंक यू फॉर वॉचिंग. मिलते हैं गाइज नेक्स्ट वीडियो में. ऐसे वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए गाइज. यहाँ पे वन टाइम ज़रूर विजिट करना. हमने पूरा डिटेल वीडियो बनाया है. यहाँ पे अच्छी क्वालिटी के मिर्च मसाले गेहूँ चावल सब कुछ मिलने वाले हैं और 110 साल पुराना इनका बिजनेस है. तो वन टाइम यहाँ पे ज़रूर विजिट करना. आपको यहाँ पे सब कुछ मिलने वाला है. थैंक यू फॉर वॉचिंग.